तुम्हाला माहीत आहे का महाशिवरात्रीचा खरा अर्थ आणि त्यामागची वैज्ञानिक कारणं? महाशिवरात्र आली की मंदिरांमध्ये मोठमोठ्या रांगा लागतात, व्रतवैकल्य केली जातात, उपास-तपास केले जातात, जागरणं केली जातात. पण यामागची खरी कारणं काय आहेत? काही लोक म्हणतात त्या दिवशी शंकर आणि पार्वती यांचं मिलन झालं होतं. तर काही लोक म्हणतात त्या दिवशी शंकराने मोठं असं तांडव नृत्य केलं होतं. पण यामागची खरी गोष्ट काय आहे? चला तर मग जाणून घेऊया. एकदा भगवान शंकर आपल्या शिवगणांसह पार्वती मातेच्या घरी पोहोचले. पण त्यांचा वेश फारच वेगळा होता. शरीरावर भस्म, सापांचा अलंकार, विरक्तीचं रूप हे पाहून पार्वती मातेचे नातेवाईक घाबरले. हा कसला वर असे म्हणून त्यांना हिणवू लागले. पण माता पार्वती मात्र शांत होत्या. त्या निर्धाराने म्हणाल्या, हेच माझे स्वामी असतील तर मी त्यांना संपूर्ण मनाने स्वीकारते. आणि त्या क्षणी शंकरांनी सुंदर असे रूप धारण केले. ते रूप म्हणजेच चंद्रशेखराचे रूप. त्या दिवशी त्यांचे आणि माता पार्वती यांचे मिलन झाले. हीच ती रात्र जिला महाशिवरात्र म्हणून ओळखले जाते. या कथेचा अर्थ काय? पार्वती म्हणजे आपल्या मनातील धैर्य आणि श्रद्धा. शंकराची भयंकर वरात म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या आणि संकटे. जर आपण त्या संकटांना स्वीकारले तर त्याच संकटांमधून नवीन संधी तयार होते. म्हणूनच महाशिवरात्र म्हणजे आपल्या जीवनातील अंधाराला प्रकाशात बदलण्याची रात्र. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जिला तुम्ही स्वीकारायला तयार आहात? श्रद्धा आणि अंधश्रद्धा, विज्ञान नेमकं काय सांगते? रात्रभर जागरण करण्याचं नेमकं कारण काय? हिंदू धर्मात महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करण्याची परंपरा आहे. पण यामागचं वैज्ञानिक कारण नेमकं काय? त्या रात्री पृथ्वीचा उत्तरेकडील ध्रुव आणि दक्षिणेकडील ध्रुव एक विशिष्ट कोनात असतात. त्यामुळे आपल्या शरीरावर एका विशिष्ट ऊर्जेचा प्रभाव पडतो. जागरण करून शरीर सरळ ठेवल्यास ही ऊर्जा योग्य प्रकारे वाहते आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. शिवलिंगावर पाणी का टाकलं जातं? शिवलिंग हा केवळ एक दगड नसून त्याला एक प्रकारची ऊर्जा असते असं मानलं जातं. जलाभिषेकामुळे ही ऊर्जा संतुलित राहते. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर काही ठिकाणी शिवलिंग रेडिएशन शोषून घेणारं असं जाणवतं, म्हणून त्यावर पाणी टाकलं जातं. उपवासाचं महत्त्व. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करणं म्हणजे आपल्या पचनसंस्थेला विश्रांती देणं. उपवासामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि ऊर्जा शुद्ध होते. तर मित्रांनो, आज आपण महाशिवरात्रीचा खरा अर्थ आणि त्याची एक वैज्ञानिक बाजू समजून घेतली. पण तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रात एक असं मंदिर आहे जे 8 महिने पाण्याखाली असतं आणि उन्हाळ्यात ते वरती येतं. आम्ही नुकतंच या ठिकाणी भेट दिली आणि तिथला अनुभव अविस्मरणीय होता. मंदिराच्या शिवलिंगावर जलाभिषेक करणं हा केवळ एक विधी नाही, तर त्यामागे एक शक्तिशाली वैज्ञानिक दृष्टिकोन होता. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का मध्ये. आज आपण आलो आहोत वागेश्वर मंदिर, जे की महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ प्रांतातील पावनालेक येथील एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर जवळजवळ 700 ते 800 वर्षापूर्वी बांधण्यात आलं होतं. स्थानिक लोककथेनुसार असे मानले जाते की येथे पूर्वी घनदाट जंगल होते, त्यामुळे येथे वाघांचे प्रमाण जास्त असायचे. म्हणूनच कदाचित या मंदिराला वागेश्वर मंदिर असे नाव मिळाले असेल. हे मंदिर जवळजवळ यादव काळ किंवा त्यापूर्वी येथे स्थित होते. तर आज आपण इथल्या गुरुजींकडून जाणून घेऊया या मंदिराचं वैशिष्ट्य, आणखीन इथला या मंदिराचा इतिहास. रामकृष्ण हरी. ओम नमो नारायणाय. अचानक तुम्हाला माहिती आहेत का, ह्या ग्रुपचे आपल्याला सगळे सदस्य भेटले आहेत आणि ह्यांना ह्या सगळ्या माहितीबद्दल जाणून घ्यायचं आहे की ह्या असणाऱ्या मंदिराचा केव्हापासून स्थापना झाली व ह्या मंदिराला कोणकोणत्या गोष्टींनी महती प्राप्त झाली आहे आणि ह्या असणाऱ्या पवना नदीच्या काठावरती हे कशा प्रकारे स्थित झालं आहे. तर ह्यांनी आम्हाला प्रश्न विचारल्याबद्दल आम्ही त्यांच्या प्रश्नाची थोडक्यात आम्हाला जमेल तशा प्रकारे आम्ही थोडंसं मार्गदर्शन म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहोत. गेले
द्वापार युगाचा अंताच्या आरंभीची कथा येते की मांडल्य ऋषी, पुराणामध्ये कथा येते की मांडल्य ऋषी हे महान तपस्वी ह्या समोरच्या मांडल्य डोंगरावरती, मांडीच्या डोंगरावरती राहत होते आणि राहत असताना खूप तिथून येऊन जाऊन इथं शिवलिंगाची पूजा अर्चा करत असे. म्हणजे हे खूप पुरातन मंदिर आहे की याचा इतिहास खूप जुना आहे. सांगायला जर गेलं तर पौराणिक कथेप्रमाणे याचा दंतकथा वगैरे संदर्भ जरी पाहितला तरी आपल्याला पाहायला भेटतो. पण काही कालांतराने 1973 साली इथे डॅमची रचना झाली तर संपूर्ण आजूबाजूचे जे गावं होते ते इथून आजूबाजूला स्थापित झाले. तेव्हापासून इथे पाणी येतं आणि दरवर्षी शिवरात्रीला मंदिर पूर्णपणे उघडं पडतं. अजून शिवरात्र काही दिवसावरती आहे, तेवढ्या दिवसामध्ये पाणी संपूर्ण खाली जाईल. आणि ह्या मंदिराच्या अवतीभवती जर आपण पाहायचं झालं तर तुंग, मोरगिरी, तसेच लोहगड, विसापूर आणि तिकोना असणाऱ्या सह्याद्रीच्या पावन खोऱ्यामध्ये सुंदर अशी पवना नदी, ही पावन नदी असल्यामुळे हिला पवना नदी म्हटलं जातं. पलीकडे आपटेगेवंडे म्हणून गाव आहे, त्या बाजूला जर गेले तर त्या ठिकाणी 12ही महिने एक गौमुख आहे, मोठं दगड आहे आणि त्या गौमुखामधून पाणी प्रवाहित होतं. जेव्हा खाली पाहण घातला तेव्हा हे धरणाचे व्याप्ती झाली, नाहीतर त्या असणाऱ्या पावनमुखामधून पाणी पडल्यामुळे ह्या नदीला पवना नदी असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे का? हा प्रश्न असा विचारल्यासारखा आहे की पाहितल्यावरती मनामध्ये सुद्धा एखाद्याला प्रश्न निर्माण होईल. ह्याच्यात काही नवल नाही. नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही भेट देऊन त्याही मंदिराबद्दल थोडीशी माहिती ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आता विशेष काही न बोलता सगळ्यांना एकदा रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज. या महाशिवरात्रीला फक्त परंपरा म्हणून साजरी न करता तिचा खरा अर्थ जाणून घेऊया. आणि तुम्हाला काय वाटतं, अशा रहस्यमय ठिकाणी जाऊन महाशिवरात्र साजरी करायला तुम्हाला कसं वाटेल?